आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात विलीन झालेल्या राघव चड्ढा, संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता आणि अशोक मित्तल यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। आम आदमी पार्टीकडून पंजाब राज्य यंत्रणेच्या होत असलेल्या गैरवापराची आणि दुरुपयोगाची आम्ही राष्ट्रपतींना जाणीव करून दिली असं चड्ढा यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। राष्ट्रपतींनी आमच्या संरक्षणाचं आणि संविधान रक्षणाप्रती आश्वस्त केल्याचं ते म्हणाले। भाजपात विलीन झालेल्या खासदारांवर आम आदमी पक्षाकडून सातत्यानं दबाव आणि त्रास द्यायला सुरुवात झाली असल्याचा आरोप त्यांनी केला। यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतली। आमच्या 7 राज्यसभा खासदारांनी आपण वेगळा पक्ष असल्याचा दावा करून भाजपामध्ये विलीन होण्याचा जो प्रकार केला तो घटनाबाह्य आहे असं भगवंत मान यांनी म्हटलं। भाजपमध्ये सामील झालेल्या आपच्या राज्यसभा खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे असं ते म्हणाले। केंद्र सरकारनं पंजाबमध्ये आपल्या अधिकारांचा गैरवापर केला तर त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ असंही मान यांनी म्हटलं आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत गुजरातमधल्या अहमदाबाद